एक अतिशय चांगला बॉलर म्हटला जातो. साई स्पोर्ट खारबाव टीमचा भरपूर विकेट घेतलेल्या आहेत त्याने या परिसरामध्ये. बेस्ट बॉलर सुद्धा राहिला होता खासदार चषकमध्ये. आणि अक्षय पाटील एक परफेक्ट कंप्लीट ऑलराऊंडर आहे साई स्पोर्ट खारबाव टीमचा. स्ट्राईक एंडला आपण बघतो रुपेश कोळी आहे, नॉन स्ट्राईक एंडला विशाल कोळी. हे दोन कोळी बंधू आपण बघतोय नायगाव परिसरातून चांगले खेळाडू म्हटले जातात. आणि मॅचला सुरुवात. ऑल द बेस्ट बोथ टीम, दोन्ही टीमला ऑल द बेस्ट असेल. पहिला सामना आजच्या दिवसातला आणि ठीक 10:46 पहिला बॉल पडतोय. अक्षय पाटील पहिला बॉल घेऊन खाली राहिला. पहिलाच बॉल लेफ्ट आर्मचा मारा आहे, राऊंड विकेटचा मारा करतोय अक्षय पाटील. पहिलाच बॉल थोडंसं कमी गतीने टाकला. बॉलला टर्न करण्यामध्ये सुद्धा चांगली क्षमता आहे अक्षय पाटीलकडे. फिल्डिंगची व्यूहरचना जर आपण पाहिली तर 3 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर, ज्यामध्ये एक डीप स्कोअर लेग, एक लॉंग ऑन आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर आपल्याला दिसतोय. पुन्हा एकदा राऊंड विकेटने हवेत खेळलं. या वेळेला कॅचची शक्यता आहे. लॉंग ऑनचा फिल्डर येईल का? मात्र 2 फिल्डरच्या मध्ये हा बॉल पडतोय आणि अडवला जाईल. नाही अडवला जाणार. हा बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. हा पहिला चौकार येतोय फलंदाज रुपेशच्या बॅटमधून. टाईप करा tenniscricket.in यूट्यूबवर जाऊन, किंवा टीम 94 चषक तुम्ही टाईप करू शकता. चांगला फटका होता. ऑन साईडला खेळायचं होतं. यावेळेला जोरदार अपील होते. कॉटव्यांची विकेट या ठिकाणी जाईल. चौकार लागल्यानंतर लगेचच कमबॅक केला अक्षय पाटीलने. दुसऱ्याच बॉलवर लगेच विकेट मिळवली आणि बाद केलं फलंदाज रुपेश कोळी. याला पहिला गडी बाद होतोय नायगाव. पकडला पण बघितला थोडासा लेग स्टम्पच्या वरून बॉल ज्यावेळेस जातोय, ती जी एज असते ते पकडणं कठीण गोष्ट. मध्ये मोनिश तरे तत्पर होता. विकेटच्या मागे अतिशय चांगला कॅच घेतला आणि अशा प्रकारे पहिली विकेट जाते. रुपेश कोळी बाद होतोय आणि हा पहिला हदरा लागतोय एकविरा नायगाव टीमला. गणेश कोळी येतोय, नवीन बॅटर बॅटिंगसाठी. बॅटिंग लाईनअपचा जर आपण विचार केला तर अतिशय स्ट्रॉंग आहे नायगाव टीममध्ये सुद्धा. एखादा फलंदाज जर बाद झाला तर कुठल्या प्रकारचा प्रेशर येणार नाही. 4 षटकाचा सामना आहे. 45-50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. सकाळच्या सत्रामध्ये थोडे कमी रन्स होतात, मात्र जसं जसं सूर्य तापतो या मैदानामध्ये स्कोअर भरपूर होताना दिसलेला आहे. आणि कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं आपण तर 85 षटकार लागलेली आहेत. आणि कालच्या दिवसाचा जर आपण विचार केला तर 89 धावा कालच्या दिवसामध्ये 797 धावा झालेल्या आहेत. म्हणजे 800च्या आसपास धावा एका दिवसामध्ये. लेफ्ट हँडरसाठी ह्या प्लेस बाजू बदलून बॉलिंग करेल अक्षय पाटील. राईट आर्म लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साईडला अलॉंग द कॉर्फेट जातोय. डीप मिड विकेटला मिस फिल्डिंग. बॉल निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. खराब फिल्डिंग. 4 रन चौकार.
आणि अशा प्रकारे विकेट जाते दुसरी. एकविरा नायगाव टीमची फलंदाज गणेश इज आउट. मात्र डीप विकेटची एरिया क्लिअर करू शकला नाही. ज्या फिल्डरने मिस फिल्डिंग केली होती त्याच फिल्डरने यावेळी चांगलं संतुलन बनवलं, चांगला कॅच घेतला आणि तंबूचा रस्ता दाखवला गणेश कोळीला. पुढील मॅच जी आहे टीम 94 धानी वर्सेस उत्तन, या दोन टीम मध्ये मॅच आहे. दोन्ही टीम कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. उत्तन टीम कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा, त्यानंतर टीम 94 धानी टीम कॅप्टन आपण सुद्धा रिपोर्टिंग करून घ्यायचं आहे. 2 विकेट आतापर्यंत. मी म्हटलं की विकेट टेकर गोलंदाज आहे अक्षय पाटील, लेफ्ट आर्मर गोलंदाज आहे. नक्कीच प्रत्येक ओव्हरमध्ये विकेट घेतोच आणि ह्या ओव्हरमध्ये 2 विकेट आतापर्यंत अक्षयच्या नावावर. ऑन द राईट, व्हॉट अ शॉट, लॉफ्ट केलाय लॉंगच्या बाहेर, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 6 रनसाठी षटकार. लगेच आपण टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. अक्षय पाटील आणि कंपनी लगेच फिल्डिंग लावून घ्या. 1 ओव्हरची समाप्ती झाली. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर एकविरा नायगाव टीमचा स्कोर आहे स्कोरबोर्डवर 14 रन 2 गडीच्या मोबदल्यात. 2 विकेट जरूर गेलेत, मात्र स्कोर अगदी चांगला म्हणू शकतो आपण. ह्याच प्रकारे जर बॅटिंग झाली तर 55-60 पर्यंत जाऊ शकेल प्रोजेक्टेड स्कोर आपण बघू शकतोय. चांगलं टोटल आहे. विकेट जरूर गेल्या, मात्र कुठल्या प्रकारचा दबाव नाही. आल्या षटकाराने आपलं खातं ओपन केलं विवेक कोहलीने. स्लॉटमध्ये बॉल होता, जसा बॉल स्लॉटमध्ये मिळाला त्या बॉलला पाठवून दिलं पार्किंग लॉटमध्ये लॉंगच्या बाहेर. विवेक कोहलीने षटकारासाठी. पुढील जो सामना आहे टीम 94 धानी वर्सेस उत्तन, या 2 टीम मध्ये पुढील मॅच आहे. दोन्ही टीम कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे. एक गाव एक फॉर्मॅट मधली ही स्पर्धा आपण बघतो आणि अशीच एक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल 2026 मध्ये जानेवारीच्या पहिल्या वीकेंडला ही स्पर्धा असेल. पवन आयोजित पवन बॉयज ट्रॉफी 2026 आयोजन 34वं वर्ष असेल पवन बॉयजचं. 2, 3 आणि 4 जानेवारी या 3 दिवसामध्ये 50,000, 25,000, 15,000 असे 3 पारितोषिक असणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे पवनच्या ग्राउंडवर. ज्याला कोणाला एक गाव एक फॉर्मॅटमध्ये भाग घ्यायचा असेल, सागर भगत, नितीन म्हात्रे, जतीन देवळीकर, वैभव म्हात्रे, सचिन भोसकर, राहुल म्हात्रे आणि निखिल म्हात्रे यांना तुम्ही संपर्क करू शकता. बॉलिंग ट्रॅकवर येतोय बॉलर सूरज पाटील, बाहुबली, परफेक्ट ऑलराउंडर आहे सूरज पाटील. मजबूत शरीरयष्टीचा हा खेळाडू आहे. बॉलिंग सुद्धा चांगली करतो. बॅटिंगला आला तर मोठे फटके मारण्यामध्ये अतिशय माहिर म्हटला जातोय सूरज याला. फुल टॉस बॉल लॉंगच्या दिशेने. लॉंगची एरिया क्लिअर होते आणि पहिल्याच बॉलवर चांगलं स्वागत केले सूरजचं षटकाराने. सिक्सर. ओव्हरमध्ये स्ट्राईक जशी मिळाली तसं त्याने षटकाराने आपलं खातं ओपन केलं. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलवर जबरदस्त प्रहार षटकार येतोय. टीमचं टोटल जाऊन पोहोचते 20 वर. चांगली सुरुवात नायगाव टीमची. पुल करत होतं यावेळेला शरीराला बॉल लागतोय, जागीच राहतोय. एक चिकी सिंगल या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही सुद्धा बॅटर.
लेग बाईचा इशारा होतोय. पंच महेश मकवाना सर यांचा. एक अतिरिक्त रन, एकने टीमचं टोटल 21 वर जाऊन पोहोचतोय. ही टोटल एक चांगलं टोटल आपण म्हणू शकतोय. सुरुवात अतिशय दमदार आहे. जरी 2 विकेट गेलेले आहेत मात्र टोटल अतिशय चांगलं आहे. स्कोर अतिशय चांगला आहे एकविरा नायगाव टीमचा. स्ट्राईक एंडला येतो विवेक कोळी, ज्याने सुद्धा षटकाराने आपलं खातं ओपन केलेलं आहे. यावेळेस फोर्स करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटवर बॉल येत नाहीये. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल जातो. 2चा कॉल, रनआउटची संधी आहे मात्र थ्रो थोडासा खराब होतोय. सर थ्रोमध्ये एक्युरेसी असती तर नक्कीच या ठिकाणी विकेट जाण्याची दाट शक्यता होती मात्र 2 रन या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. रन इन बिटवीन द विकेट सुद्धा अतिशय चांगली आहे, वाखाण्याजोगी. विशाल कोळी यांना विवेक कोळी या 2 फलंदाजामध्ये 2 टीमचा टोटल जाऊन पोहोचते 23 वर. 23 लॉस ऑफ 2 विकेट. 2 स्टँड आपण बघू शकतो. टीम 90 बरोबर प्रेक्षक स्टँड दिसतात आपल्याला. दोन्ही बाजूने एक मोठा VIP डाईस दिसतो आपल्याला. अतिशय चांगलं ग्राउंड, अशा ग्राउंड. हो, चांगला कव्हर ड्राईव्ह आहे मात्र फिल्डर आहे त्या ठिकाणी. डीपमध्ये प्रोटेक्शन होतं. फक्त एकच रन मिळेल, एकपेक्षा जास्त काही नाहीये. 24 वर जाईल स्कोर. टॉससाठी रेडी राहायचे दोन्ही टीम कॅप्टन. टीम 94 धानी आणि उत्तम टीम कॅप्टन. आपण टॉससाठी रेडी राहा. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. पुन्हा एकदा सूरज, राईट आर्म द विकेट. हो, गतीमध्ये थोडंसं मिश्रण केलं यावेळेला आपण बघितलं. फसवलंय ते विशाल कोळीला आणि हा डॉट बॉल जातोय. अंतिम 1 बॉल शेष या षटकातला. पहिल्या बॉलवर षटकार लागल्यानंतर अतिशय चांगलं कमबॅक केलेलं आहे गोलंदाज सूरजने. पुन्हा एकदा फसवलाय. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चुकतोय फलंदाज विशाल. ओव्हरची होईल समाप्ती. चांगलं षटक टाकलंय. जवळजवळ या षटकामध्ये पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर मात्र कमबॅक चांगलं केलं आणि फक्त 10 धावा खर्च केल्या. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एकविरा नायगाव टीमचा स्कोर आहे स्कोरबोर्डवर 24 रन 2 गडीच्या मोबदल्या. तरी सुद्धा चांगला रंग भरलेले आहेत या 94 चषक 20-25 मध्ये. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 24 आणि 2 षटक अद्याप शेष आहेत. बॉलिंग ट्रॅकवर अनिकेत म्हात्रे येतोय. स्ट्राईक एंडला बॅटर आहे विवेक. थोडंसं स्ट्रगल केलं मागच्या 2 बॉलवर आपण बघितलं विशाल कोळीने. चांगली गोलंदाजीचं कमबॅक केलंय ते सूरजने. 4 ओव्हरचा सामना आहे म्हणजे प्रत्येक गोलंदाजाला फक्त एकच ओव्हर टाकायला मिळेल. फिल्डिंग जर पाहिली आपण, डीप बॅकवर्ड ऑफ द स्कोअर लेग, डीप मिड विकेट, एक वाईडिश डीप मिड विकेट, एक लॉंग ऑन, ऑफ साईड एक लॉंग ऑफ आहे. त्यानंतर आपण बघतो एक स्वीपर कव्हर सुद्धा आहे. बाउंड्रीवर फिल्डर दिसतात आपल्याला. ओ बेस्ट टाइम फटका आहे. हवेत बॉल, मोनिश तरे बॉल खाली, विकेट कीपर येतोय आणि रिले कॅच. विकेट या ठिकाणी जाईल. फलंदाज विवेक कोहली इज आउट.
मोनिशच्या हातामधून कॅच सुटतो आणि तो कॅच घेतला बॉलर अनिकेत म्हात्रेने हा कॅच घेतला. रिले कॅच होता. अशा प्रकारे विकेट जाते. विकेट नंबर 3. शैलू घोडेकर टेनिस क्रिकेटमधला एक नामांकित खेळाडू, एक चांगला हिरा म्हटला जातोय, बॅटिंगसाठी आलेला आहे. टॉस बॉल फटका तर चांगला आहे, मात्र गॅप शोधला नाहीये. अक्षय पाटील त्या ठिकाणी होता डीप मिड विकेटला. चांगली फिल्डिंग करतो. फक्त एकच रन मिळते आणि या सिंगलने ऑफ द मार्क होतोय फलंदाज शैलेंद्र घोडेकर आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 25 रन. कुठेतरी असं वाटतंय की थोडंसं कमबॅक केलंय या ठिकाणी. ज्या प्रकारे गोलंदाजी, ज्याप्रमाणे फिल्डिंग होते खारबाव टीमने, स्विचित करण्याचा प्रयत्न यावेळेला चुकतो फलंदाज. डॉट बॉल. मागील जर आपण बघितलं तर विशाल कोहलीने जवळजवळ 4 बॉल डॉट खेळलेले आहेत. थोडंसं प्रेशर, थोडंसं स्ट्रगल करताना दिसतोय बॅटिंग करत असताना. स्कोर जर आपण पाहिला तर थांबला जातो फक्त 25 वर. 25. लॉस ऑफ 3 विकेट. मागील 4 बॉल डॉट केले. हे प्रेशर आहे आता विशाल कोहलीवर. पुढे पायावर बॉल टाकलं, फ्लिक केलं पायाच्या समोरून, बॅकलिपला खाली घेऊन 2 रनचा कॉल. स्ट्राइक एंडला थ्रो, रनआउटची संधी आणि या ठिकाणी विकेट जाईल. फलंदाज होतोय बाद. विशाल कोहली इज आउट. पहिल्या बॉलवर षटकारांनी खातो ओपन जरूर केलं होतं विशाल कोहलीने, मात्र त्यानंतर आपण बघितलं भरपूर स्ट्रगल केलं आणि रनआउटच्या रूपाने विकेट जाते विशाल कोहलीची आणि त्याच्या जागी नवीन बॅटर कॅप्टन जाताना दिसतो आपल्याला. संचित, कॅप्टन संचित जाताना दिसतोय. खरोखरच चांगलं कमबॅक केलंय आपण म्हणू शकतोय. मागील काही बॉलमध्ये साईस्पोर्ट खारबाव टीमने खूपच कमी धावा दिलेल्या आहेत. जर आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली ती 26, मात्र मागील काही बॉलमध्ये जर आपण बघितलं तर 1, 2, 3 आणि 3 जवळजवळ मागच्या 6 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा आलेल्या आहेत आणि 2 विकेट सुद्धा गेलेले आहेत. चांगला कमबॅक केलाय साईस्पोर्ट खारबाव टीमने या मॅचमध्ये. चला, टीम मीटिंग जास्त घ्यायची नाही आहे. टॉससाठी रेडी राहायचं आहे. पुढील मॅचसाठी दोन्ही टीम कॅप्टन, टीम 94 धानी टीमचा कॅप्टन आणि उत्तम टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी लगेच यायचं आहे. पुढील सामना या 2 टीममध्ये आहे. आपण पाहतात 94 चषक 20-25 एक अप्रतिम असं आयोजन. एक गाव एक फॉर्मॅटमधून ही स्पर्धा, 1 लाख रुपये भव्य पारितोषिक असणारी ही स्पर्धा या परिसरामध्ये कॉमन क्रिकेटमध्ये प्रथमच या सीझनमध्ये ही मोठी भव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पुल करायचं होतं, एलिव्हेशन नाही आहे. मिड विकेटला बॉल गॅपमध्ये जरूर होता, मात्र अक्षय येतो फ्रेममध्ये पुन्हा एकदा. चांगली फिल्डिंग करतो. 1च रन मिळेल. 1 पेक्षा जास्त काय नाहीये. 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 27. हाफ ट्रॅकर जरूर होता. पुल करण्याचा प्रयत्न, मात्र एलिव्हेशन मिळालं नाहीये. मिड विकेटला फिल्डिंग सुद्धा चांगली झाली आहे. लेफ्ट आर्मने राऊंड विकेट. आणखीन एक चांगला बॉल. लेग कटर चांगला टाकतो. गलीच्या दिशेने बॉल गेलाय, मात्र 1 रन या ठिकाणी कंप्लीट. लेग बाईटचा इशारा पंचांचा. 28 रन स्कोरबोर्डवर. पहिल्या ओव्हरमध्ये बघितला आपण तर स्कोर झाला होता 14 आणि मागील 2 ओव्हरमध्ये स्कोर जर आपण पाहिला तर 14. दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 आली. या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 4 रन खर्च केलेले आहेत. अनिकेत म्हात्रेने जबरदस्त बॉलिंग केले. अनिकेत म्हात्रेने या मॅचमध्ये खरोखरच आपल्या टीमला एक मजबूत स्थितीमध्ये आणलेला आहे. अनिकेत म्हात्रेने अंतिम 1 षटक शिल्लक. शेवटच्या षटकामध्ये कमीत कमीत 12 ते 15 रन्स यायला पाहिजे एक फायटिंग टोटलपर्यंत जाण्यासाठी. एकविरा नायगाव टीमला क्षमता आहे मोठी फटकेबाजी करण्याची, मात्र गोलंदाजी जर आपण बघितलं तर अचूक टप्प्याने गोलंदाजी झाली आहे.
फिल्डिंगचा दर्जा जर आपण बघितला, पहिला एक जो चौका सुटला होता त्यानंतर फिल्डिंग मात्र जबरदस्त पाहायला मिळाली साई स्पोर्ट खारबाव टीमची. नेहल पाटील येतोय बॉलिंग ट्रॅकवर समोरच्या एंडकडून, दोन्ही एंडकडून मारा होते. एक खास वैशिष्ट्य आहे वसई परिसरामध्ये जर पाहिलं तर नक्कीच हे एक चांगलं मैदान म्हटलं जात आहे. आणि या मैदानावर प्रत्येक खेळाडूची इच्छा असते खेळण्याची आणि भरपूर क्रिकेटर या मैदानामध्ये खेळून गेलेले आहेत. आउटफील्ड अतिशय फास्ट आहे. विकेट जर बघितली पांढरा विकेट आहे, कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे. या खेळपट्टीवर अगदीच बॅटवर बॉल चांगले येतात. मात्र तुम्ही जर गुडलेनला बॉलिंग टाकली तर नक्कीच तुम्ही चांगली गोलंदाजी सुद्धा करू शकता. काही गोलंदाज आहेत ज्याप्रमाणे आपण बघितलं विकेटची हॅट्रिक काल रोहित दलवीने घेतली होती. पहिल्या दिवसामध्ये बघितलं आपण तर कैवल्य बंधू पाटीलने मेडन विकेटवर टाकलं होतं. यावेळेला बघितलं पुन्हा एकदा बॉल जातोय फॉरवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने. 1 रन या ठिकाणी कंप्लीट केली जाते आहे. मागील काही बॉलापासून आपण बघतोय की व्यवस्थित बॅटवर बॉल येताना दिसत नाही नायगाव टीमच्या फलंदाजाच्या. अमन तिवारी काल त्यांनी 5 विकेट घेतले, 5 कंप्लीट केलं होतं. 2 षटकामध्ये 10 धावा देऊन 5 गडी त्यांनी बाद केले होते जय बजरंग कारिवली विरुद्ध. राईट मूव द विकेट. ओहो चांगला फटका जरूर आहे, लॉंग ऑफच्या बाहेर जाईल. 6 रनसाठी षटकार. हो यावेळेस ब्लॉक होलमध्ये बॉल, चांगली डिलिव्हरी, गती चांगली मेंटेन केली आहे. फास्ट टाकला होता हा बॉल. नेहाल पाटीलने चांगलं कमबॅक केलं. षटकार लागल्यानंतर टीमचा टोटल आपण बघतोय स्कोअरबोर्डवर आहे 35 रन. स्ट्राईक एंडला बॅटर आहे संचित कोळी. पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह आहे, बॉल जाईल लॉंग ऑफला. फिल्डर आहे त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग होते, फक्त 1च रन. चांगलं थ्रो. 36 वर स्कोर जातोय. षटकार लागल्यानंतर कमबॅक सुद्धा चांगले होतंय. सर्वांचं हार्दिक स्वागत, वेलकम एव्हरीबॉडी. सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवरांचं स्वागत. राईट अबोव द विकेट. हो एज लागले आणि विकेट किपरच्या मागे लॉंग स्टॉपच्या दिशेने बॉल निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. कंप्लीट झालेले आहेत. अंतिम 1 बॉल शेष. शेवटचा बॉल घेऊन जाईल बॉलर नेहाल पाटील. शेवटचा बॉल. फटका तर चांगला आहे, बॉलवर ड्राईव्ह आहे, सरळ बॅटने खेळला जातोय. फिल्डर त्या ठिकाणी मिस फिल्डिंग करतोय, बॉल निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 चौकार येतात फलंदाज शैलेंद्रच्या बॅटमधून. आणि अशा प्रकारे 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने 44 रन्स बनवलेले आहेत आणि 45 रनचं एक चांगलं टार्गेट ठेवलेलं आहे साई स्पोर्ट खारबाव टीम समोर एकविरा नायगाव टीमने. टॉससाठी चला लगेच यायचं आहे. दोन्ही टीम कॅप्टन. टीम 94 धानीव टीम कॅप्टन, आपण टॉससाठी लगेच या. आणि उत्तम टीम कॅप्टन आपण सुद्धा लगेच टॉससाठी यायचं आहे. त्या टीमला नक्कीच पेनल्टीचा सामना करावा लागेल याची नोंद घ्यायची आहे.
उत्तम टीम कॅप्टन लगेच आपण रिपोर्टिंग करून घ्यायचं आहे आणि धानीव टीम कॅप्टन टीम 94 धानी टीम कॅप्टन आपण सुद्धा लगेच रिपोर्टिंग करून घ्या. दुसरा सामना या दोन टीममध्ये आहे. दोन्ही टीम कॅप्टन लगेच रिपोर्टिंग करून घ्यायचं आहे. पहिल्या मॅचमध्ये आपण बघतो पहिली इनिंग संपलेली आहे. चांगली बॅटिंग झाली आहे. शेवटच्या 2 बॉलवर 2 चांगले चौकार शेलूच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि एकंदरीत धावसंख्या झाली ती 44. 45चं टार्गेट ठेवलेलं आहे ते साई स्पोर्ट खारबाव टीम समोर आणि हे टार्गेट कसं चेस करेल किंवा कसं डिपेंड करतील याचं धावताव समालोचन करण्यासाठी महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. खूप खूप धन्यवाद हेमंत पाटील. तर 44 धावा आणि 45 धावांचं लक्ष्य आहे. 45 इज अ टार्गेट. अस्किंग रन रेट जर आपण बघितलं जवळपास 11.25 म्हणजे 11 किंवा 12 धावा या प्रत्येक षटकामध्ये कराव्या लागतील साई स्पोर्ट खारबाव संघाला जर मॅच जिंकायची असेल. उत्तम संघाचे बोने आपण आला असाल तर संपर्क साधायचा आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर आपल्या टीमचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. आणि यानंतर सुद्धा एक बिग मॅच कारण उत्तम संघ त्याचबरोबर धानीव संघ म्हटलं की एक दिग्गज संघ आहेत. आज आपण पाहतोय की पहिली जी मॅच सुरू झालेली आहे वसई परिसरातील एकविरा नायगाव हा सुद्धा एक दादा संघ म्हणून त्याची ओळख आहे आणि साई स्पोर्ट खारबाव हा भिवंडी परिसरातील एक दिग्गज संघ. साई स्पोर्ट खारबाव संघासमोर 45 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. 45 इज अ टार्गेट. आपण पाहतात टीम 94 आयोजित 94 ट्रॉफी 94 चषक. पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षक सर्व खेळाडू आणि सर्वांचं मी एस एच एंटरप्राइजेसचे तसेच टीम 94चे सर्व हजरतबाई शेख साहेब त्याचबरोबर संजयबाई म्हात्रे साहेब तसेच टीम 94चे सर्व पदाधिकारी अकबर शेख अँड कंपनी अकबर शेख असतील एपी असतील राहील असतील तसे इतरांचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत करतोय. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा लाईव्ह पाहू शकता आणि खास करून आपण असं टाईप करायचं असेल 94 ट्रॉफी 94 ट्रॉफी अर्थात टीम 94 कॉमन 94 ट्रॉफी 20-25 आपण टाईप करा. आपण ही स्पर्धा लाईव्ह पाहू शकता. आज तिसरा दिवस आहे आणि सुपर संडे आहे. संजय म्हात्रे सुपर स्कोरर. मी नेहमी त्याला म्हणतो की सुपर स्कोरर कारण सुप्रीमो सारखी जी जगातील टेनिस विश्वातील सर्वात मोठी स्पर्धेचं कव्हरेज ते नेहमी करीत असतात मॅन फ्रॉम जुचंद्र. त्यांचंही मी हार्दिक स्वागत करतोय कारण नेहमीच ज्या ज्या वेळेला मेगा इव्हेंट्स होत असतात तेव्हा त्या ठिकाणी स्कोरिंग करतात आणि उत्कृष्ट स्कोरिंग आणि लेखाजोखा त्यांचा पाहण्यासारखा असतो. मला तर असं वाटतं की जे नवोदित स्कोरर त्यांनी खरं तर त्यांच्याकडून शिकायला हवं. त्यांच्याकडून खऱ्या अर्थाने स्कोरिंग कसं करावं याचं प्रात्यक्षिक करून घ्यायला हवं. या स्पर्धेमध्ये बघितलं सर्वोच्च धावसंख्या जर कुठल्या संघाने उभी केली असेल ते आई देवी वडुनगर 90 धावा. अर्णव खारबावच्या विरुद्ध आज साई स्पोर्ट खारबाव संघ खेळतोय. सर्वोच्च सांघिक धावसंख्या आई देवी वडुनगर संघाची 90 धावा आणि वैयक्तिक धावसंख्या जर बघितली प्रितेश पाटील वीर तानाजी दापोडे संघाचा ज्याने अर्धशतक पटकावलं होतं 14 चेंडूत वेगवान अर्धशतक आणि ते जाणता राजा खारबावच्या विरुद्ध. खारबावचंच नाव दिसतंय सगळीकडे. बेस बॉलिंग फिगर जर बघितलं आपण तर 2 षटके गोलंदाजी केली होती ती खास करून अमन तिवारीने 10 धावा देऊन 5 फलंदाज फायपर घेतलं होतं जय बजरंग कारली संघाविरुद्ध. तर सामना सुरू होतोय. लक्ष देऊन सामन्याकडे आपण सलामीची जोडी खेळपट्टीवर प्रणय पाटील आणि मोनिश तरे महाबली. पहिलं षटक विशाल कोळी. पहिला चेंडू खूप चांगला चेंडू आहे. इट्स अ डॉट बॉल
45 धावांचं लक्ष्य आहे. चं टार्गेट, 45 धावांचं लक्ष्य. विशाल कोळी स्विच इट. प्रणय बँडेड फटका म्हणता येईल, कारण प्रणयचा हा मनपसंद फटका आहे आणि सरळ पॉइंटच्या वरून 6 धावांसाठी षटकार. पूर्ण झालेले आहेत. 1,500 धावा पूर्ण झाल्या आहेत. आणि लेखाजोखा आमच्यावर पोहोचवत आहेत संजय म्हात्रे. विशाल पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. राईट आर्म, याला मात्र एक चांगला चेंडू होता. हलक्या हाताने खेळलेला चेंडू सरळ जातो तो मिडॉनवरनं डीप मिडॉनला, आणि तोपर्यंत प्रणयला संधी मिळाली स्ट्राईक रोटेट करण्याची. वंडरबॉय ऑफ खारबा म्हणून ज्याची ओळख आहे प्रणय पाटील, आणि आता मात्र एक महाबली मोनिश तरे, महाबली बाहुबली हे दोन दिसत आहेत खारबा संघामध्ये. विशाल यावेळेला मात्र उजव्या स्टिच्या बाहेरचा चेंडू आणि पॉईंटच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल कमबॅक करताना पाहतोय आपण. खरं तर चेंडू संधी होती मोनिशला. धावसंख्या स्थिर आहे, थांबलेले 7. विशाल राईट आर्म, याला हलक्या हाताने खेळलेलं आहे पॉईंटच्या दिशेने. फक्त चॉप केलं होतं आणि त्यावर स्ट्राईक रोटेट करतोय आणि खातं उघडतोय मोनिश. धावसंख्या झालेली 8. समोर जे लक्ष्य आहे ते 45 धावांचं लक्ष्य आहे. 45 इज अ टार्गेट. एकविरा नायगाव विरुद्ध साई स्पोर्ट खारबाव या दोन टीम मधली मॅच आपण पाहतोय. टीम 94 प्रेझेंट्स 94 ट्रॉफी. विशाल त्यामध्ये चांगला फटका, बॉलर बॅक ड्राईव्ह चांगलं अडवण्यात यश आलेलं, मात्र एक धाव वाचू शकणार नाही विशाल. एक धाव पूर्ण करतोय. धावसंख्या झालेली आहे 9. पहिलं षटक जर बघितलं एक चांगलं षटक म्हणता येईल, कारण आवश्यक धावगती जी आहे ते आपण पाहतोय जवळपास 11पेक्षा जास्त आहे. आणि तुम्ही जेव्हा आवश्यक धावगतीपेक्षा कमी धावा देतात तर एक चांगली गोलंदाजी संबोधली जाते. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आलेल्या आहेत. म्हणजे आता मात्र जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे ती 36 धावांची आहे. जे आवश्यक धावगतीचा थोडासा वाढणार आहे. आस्किंग 100 12 धावा कराव्या लागतील प्रत्येक षटकामध्ये. पण एक विसरून चालणार नाही की स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे साई स्पोर्ट खारबाव संघाकडे. आणि ही दुसरी जमेची बाजू आहे की एकविरा नायगाव संघाकडे सुद्धा एक कंप्लीट युनिट आहे गोलंदाजीचं. विशालने चांगली गोलंदाजी केली, कारण फक्त 9 धावा दिल्या. भले प्रणयने दुसऱ्या चेंडूवर एक षटकार लगावला, त्यानंतर कमबॅक करताना बघितलं. पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं होतं, पण मॅच रंगतदार होणार यात नक्कीच वाद नाही आहे, कारण दोन्ही टीम कंप्लीट आहेत. कारण मी सुरुवातीला उल्लेख केला होता की वसई परिसरातील एक दादा संघ म्हणून एकविरा नायगाव संघाची ओळख आहे, आणि भिवंडी परिसरातील एक दादा संघ म्हणून साई स्पोर्ट खारबाव संघाची ओळख आहे. यस, निलेश येतोय. एकेकाळ मोरेश्वरने खरं तर स्पर्धा गाजवल्या. निमेश एकेकाळ मोरेश्वरने स्पर्धा गाजवल्या, संघासाठी खूप चांगली कामगिरी केली. आणि निमेश आपल्या संघासाठी काय करतोय, कारण मला आज आठवते की जवळपास 15 ते 20 वर्षापूर्वी जेव्हा मी समालोचन करायचो, आमच्या परिसरात हा संघ खेळायचा, तेव्हा मोरेश्वर सरावेला फलंदाजी करायचा, पण निमेश गोलंदाजी करतोय. मोरेश्वरने जर सातत्य दाखवलं होतं, नेहमीच संघासाठी चांगली कामगिरी केली होती, मात्र निमेश आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करेल का, हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. निमेश फार एंडकडनं गोलंदाजी करण्यासाठी जे कामणगाव आहे, कामणगावच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होईल आणि त्याचा सामना करण्यासाठी सज्ज होईल प्रणय.
प्रणय पाटील. निमेश लॉफ्टेड शॉट केलेला आहे, स्लॉक केलेला आहे, डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे, कारण आपण पाहतो यानंतर येणारा सूरज, त्यानंतर येणारा अक्षय असे नामांकित बॅटर साई स्पोर्ट खारबाव संघामध्ये आहेत. सलामीची जोडी जी आहे खास करून वंडरबॉय खारबाव म्हणजे जी ओळख आहे प्रणय. यस, हे षटक संपण्यापूर्वी यानंतर होणारी जी मॅच आहे उत्तम वर्ष धानीव दोन्ही संघ कॅप्टनच्या टॉससाठी आले नाहीत तर पेनलाइज करण्यात येईल. पेनल्टीचा सामना करावा लागेल. निमेश याला चांगला फटका पॉईंटच्या दिशेने खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे डीप बॅकवर्ड पॉईंटला. एकपेक्षा जास्त मिळणार नाही. धावसंख्या 1 न वाढते. धावसंख्या होती 16. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे आणि नेट टू नेट फाईट अजूनही सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. खास करून प्रणय चांगल्या प्रकारे बॅटिंग करतोय. त्याने आतापर्यंत 2 षटकार लगावलेले आहेत. मोनिशला सूर अजून गवसलेला नाहीये. निमेश हा चेंडू मात्र अपील केलं जात आहे. अपील करण्यामध्ये थोडा उत्साह दिसला. यष्टीरक्षक शैलेंद्रने जोरदार अपील केलं होतं, मात्र अपील करण्यामध्ये शैलेंद्रने फक्त उत्साह दिसला, आत्मविश्वास मात्र नव्हता. धावसंख्या झाली 17. निमेश राईट आर्म येलोवर फुलटा चेंडू ड्राईव्ह केल्या स्क्वेअर लेगच्या दिशेने पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली. डीपमधून क्षेत्ररक्षक येते तोपर्यंत मात्र संधी मिळाली प्रणयला 1 धाव पूर्ण करण्याची. धावसंख्या झाली 18. 94 ट्रॉफी येतात. 94 चषक आपण पाहतात. 2025 टीम 94 कामन आयोजित ही नामांकित स्पर्धा. इट्स अ मेगा इव्हेंट, क्रिकेटचा महासंग्राम. निमेश शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न आणि हुक झालेला आहे. चेंडू जाते डीप फाईन लेग सीमा पार, चौकार. धावा झाल्या आणि 13 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. खरं तर आत्मविश्वास भरा फटका बघायला मिळालेला नव्हता, पण 4 धावा मिळत आहेत. धावा मिळणं हे गरजेचं. नेट टू नेट फाईट. निमेश याला मात्र बॅटला स्पर्श झाला होता. धावबाची संधी होती. खरं तर डायरेक्ट हिट झाला असतं तर मात्र कदाचित पंचांना विचार करावा लागता. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या झालेली 24. म्हणजे आता मात्र 21 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 21 धावा. त्यानंतर टॉससाठी दोन्ही कॅप्टन आले असतील. आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, कारण टॉस बॉक्समध्ये जर बघितलं आपण 94 टीम 94 हा एकच आकडा तुम्हाला दिसेल. धानीव संघाने यायचं आहे. टीम 94 धानीव संघ लास्ट ऑफिशियल कॉल. धानीव संघाला लास्ट ऑफिशियल कॉल आहे, अन्यथा आपणास पेनलाइज करण्यात येईल. पेनल्टीचा सामना करावा लागेल. टीम 94 म्हटलं की लगेच फार मोठी नावं सामोरे येतील. ते म्हणजे एस एच एंटरप्राइजेस. आणि एस एच एंटरप्राइजेस म्हटलं की लगेच ज्यांचं क्रिकेटशी खरं तर खूप अतूट नातं आहे, हजरतबाई शेख साहेब आणि बरोबर त्यांच्याबरोबर लगेच संजयबाई म्हात्रे साहेब. ही 2 फार मोठी नावं आहेत आणि यांचं क्रिकेटशी खूप अतूट नातं आहे.
आता मात्र कॅप्टन संचित येतोय गोलंदाजी करण्यासाठी. कॅप्टनला गोलंदाजी कमबॅक करावं लागेल, कारण अजूनही सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे आणि ही एक चिंतेची बाब आहे एकविरा नायगाव संघासाठी. सुरुवातीला मी उल्लेख केला की खारबाव संघामध्ये 6 ते 7 स्थानापर्यंत चौफेर फटकेबाजी करणारे बॅटर आहेत. संचित मार्गस्थ होईल. फटका स्ट्रेट डाईव्ह, स्ट्रेट हिट, चेंडू सरळ जाईल स्ट्रेट लॉंग ऑफ सीमापार, चौकार. सुनील पवार आमचे सहकारी समालोचक समोर जोडले जातात. सुनील पवार, आपलं हार्दिक स्वागत आहे. याला मात्र काय फटका खेळलेला आहे, क्लास फटका, कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि एक सदाबहार चौकार. अतिशय उत्कृष्ट समालोचक आहे, त्यांनी खास करून 94 ट्रॉफीला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. ते ऑनलाईन जोडले जात आहेत. सुनील पवार, आपलं हार्दिक स्वागत आहे. धानिव संघ कॅप्टनने संपर्क साधला. काय फटका खेळला होता, क्लास क्रिकेटर, कलात्मक क्रिकेट, बॅक टू बॅक त्यांनी 2 चौकार लगावले. आता मात्र धावसंख्या वेगाने वाढलेली आहे, 32 धावा झालेल्या आहेत. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता आहे. आणि सलामीची जोडी खेळपट्टीवर आणि प्रणय काय खेळतोय. प्रणय असा एक बॅटर आहे ज्याकडे क्लास क्रिकेट सुद्धा आहे आणि हवाई यात्रा करण्यामध्ये सुद्धा वाकबगार आहे. आणि आजकाल स्विच हिटचे फटके तो लिलिया खेळतोय. चला, दोन्ही टीम कॅप्टन आपण यायचे टॉससाठी आलेले आहेत. दोन्ही टीम कॅप्टन. हे षटक संपल्यानंतर आपण टॉस घेणार आहोत. कॅप्टन थोडासा मागणा ठरतोय. संचित राईट आर्म स्वीप करण्याचा प्रयत्न होता. स्वीप करण्याचा प्रयत्न, कमबॅक करतोय. लागोपाठ 2 चौकार लागवल्यानंतर हेच एक कमबॅक करणं गरजेचं असणार आहे. पण एक जमेची बाजू साईज4 खारबाव संघाची सलामीची जोडी अजून खेळपट्टीवर आहे. जास्तीत जास्त स्ट्राईक प्रणयने आपल्याकडे ठेवलेली आहे आणि त्याचा खरं तर चांगला वापर त्याने केलेला आहे. संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलेला आहे. संचित, याला शॉर्ट आर्म बुलचा फटका, थोडासा खाली राहिला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतो. पंचांकडे अपील केलं जाते आणि याचबरोबर प्रणय याची खेळी संपुष्टात. मान्यवर कक्षामध्ये यायचं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 33 धावांची पार्टनरशिप आणि खरं तर दुसरी धाव घेण्याची आवश्यकता होती का, हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न प्रणय जेव्हा खेळाडू कक्षामध्ये येईल तेव्हा त्याचे सहकारी त्याला विचारतील. दुसरी धाव घेण्याची आवश्यकता होती का, हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. आता मात्र जातोय बाहुबली क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख आहे सूरज. मी सांगितले की स्ट्रॉंग बॅटिंग कारण सूरज यानंतर जाणारा अक्षय, डावखुरा फलंदाज. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला कारण प्रणयचं स्वागत केलं. तर प्रणयने खूप चांगली बॅटिंग केली. 2 षटकार लगावले, त्यानंतर 2 चौकार लगावले. 11 चेंडूमध्ये 25 धावांची चांगली बॅटिंग केली आणि संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेला कारण जिंकण्यासाठी आता 12 धावांची आवश्यकता आहे. सूरज पाटील बॅटिंगसाठी गेलेला आहे. पहिलं यश मिळते तेही धावबादच्या रूपाने. संचित जवळपास 8 ते 10 पावलांचं रनअप. VIP कक्षाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होईल. त्याचा सामना करेल सूरज.
हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता, बॅटला स्पर्श झाला. आय थिंक यावेळेला मात्र कुठल्याही प्रकारची त्यांनी रिस्क घेतलेली नाही आहे. एक धाव मात्र मिळते. सूरज आपलं खातं उघडतोय आणि धावसंख्या झाली 34. जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. 7-11चं समीकरण आहे. 7-12 नव्हे तर 7-11. संजय मात्रे स्कोरिंग करण्यासाठी जर कॉमेंट्री बॉक्समध्ये असतील तर कॉमेंट्री करायला सुद्धा खूप मजा येते. प्रत्येक चेंडूगणी ते माहिती देत आहेत, हे फार वैशिष्ट्य. संचित शॉर्ट बॉल थोडा आखूट टप्प्याचा पडल्यानंतर अनपेक्षित बाउन्स झाला, उसळला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. आज थोडासा मोनिश संघर्ष करताना दिसतोय. आता मात्र समीकरण नेट टू नेट फाईट. यस, जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये. यस, टॉस केला जाईल. उत्तन वर्सेस टीम 94 धानिव या दोन टीममध्ये टॉस आणि अकबर शेख यांच्या शुभ असते टॉस. छापा कॉल आहे आणि आलेला आहे काटा. टॉस जिंकलाय उत्तन टीमने. थँक्यू सो मच अकबर. आपण पुन्हा एकदा बसायचं आहे. योहान मुंबईकर टॉस आपण जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण घेणार. इथे आलं या खेळण्यासाठी ग्राउंडवर, कसं वाटते आणि कसं वाटते आयोजन? इथे ग्राउंड हे चांगलंच आहे. आम्ही अगोदरही सुद्धा इथे खेळायला आलो आहे. चांगलं ग्राउंड आहे. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. टॉस तुम्ही हरलेले आहे, जिंकलं असतं तर काय घेतलं असतं? फिल्डिंग घेतली असते. आणि बॅटिंग आता आलेले, काय वाटते की 4 षटकाच्या सामन्यामध्ये तुमचे जे बॉलर त्यांच्यासाठी ॲडव्हान्टेज मिळावा म्हणून किती रन एक चांगला टार्गेट असू शकेल? 50+. आणि बॅटर कुठले आहेत आज? सर्व आहेत, पूर्ण टीम आहे. कसं वाटते आयोजन? आयोजन खूप सुंदर आहे. ग्राउंड पण खूप सुंदर आहे इकडचं. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक. हे होते दोन्ही टीम कॅप्टन. पुढील मॅचचा टॉस झालाय, टॉस जिंकला तो उत्तन टीमने आणि प्रथम त्याने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये, ज्या ठिकाणी सज्ज आहेत डॉक्टर गवली सर. खूप खूप धन्यवाद हेमंत पाटील. तर संघर्षपूर्ण मॅच, कारण 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. मॅच सुरू करायची आहे. कृपया वेळे संदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे. 6-11चं समीकरण आहे. मोनिशकडे स्ट्राईक असणार आहे आणि सूरज नॉन स्ट्रायकर एंडला असलाय. 11 धावा, 6 चेंडू 11 धावा. सामना अगदी 50-50 अवस्थेमध्ये आलेला आहे. मात्र शेवटचं षटक कोण हाताळतोय ते फार महत्त्वाचं ठरणार आहे. साई येतोय फार एंडकडनं गोलंदाजी करण्यासाठी. त्याला डिफेंड करायचे आहेत. 6 चेंडू टाकायचे आहेत आणि 11 धावा साठी थांबवायचं आहे. विजय मिळून देईल. मात्र सूरज खेळपट्टीवर आहे. नॉन स्ट्रायकर एंडला मोनिश आहे. संघाला ते दोन्ही बॅटर विजय मिळून देतील का, हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. 3 क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्यासाठी शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग आणि एक मिड ऑन थोडासा वाईडिश. आणि तब्बल 6 क्षेत्ररक्षक जर बघितलं आपण सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. साई फुल टॉस. सूरजला तुम्ही असा चेंडू टाकू शकत नाहीये. सूरजने बॅटरने तिसऱ्या पंचाची मागणी. तिसरे पंच अजित म्हात्रे टीव्ही पंच आहेत, पाहणी करतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 6 धावा मिळत आहेत. पाच चेंडू आणि 5 धावा. समीकरण पहा कसं बदलते. 6-11चं समीकरण लगेच बदललं. चेंडूची मागणी आय थिंक पंच करतायत. चेंडूची मागणी करतायत ॲप्पी त्या ठिकाणी आहेत. खूप मेहनत ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी. अकबर शेख असतील, ॲप्पी असतील, राहील असतील, अजून त्यांची इतर सर्व सहकारी. पाच समीकरण आहे. खराब चेंडू टाकला होता.
तुम्हाला संघर्ष करायचा असेल तर तुम्ही खरं तर चांगल्या प्रकारे चेंडू टाकायला. पहिला चेंडू खराब चेंडू आणि सूरज, तर तुम्ही अशा प्रकारे चेंडू जर टाकला तर तो त्या चेंडूची जागा सीमारेषेच्या बाहेरचीच असणार आहे. साई पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. हा चेंडू मात्र कमबॅक करताना पाहतोय. चांगला चेंडू हाता लाईटचा डॉट बॉल. 4-5चं समीकरण, 4 चेंडू आणि 5 धावा. आपण जी मॅच पाहतोय आता दोन्ही दिग्गज संघामध्ये एकविरा नायगा विरुद्ध साई स्पोर्ट खारबाव आणि 45 या धावसंख्येचा पाठलाग करताना आता मात्र समीकरण खारबाव समोर राहिलेलं आहे. 4 चेंडू आणि 5 धावा. याला तर पायामध्ये टाकलेला चेंडू हवेत आहे. झेल होईल का? महत्वपूर्ण झेल घेतलेला आहे आणि सूरज याची खेळी संपुष्टात. आणि 5 धावांची आवश्यकता. सामना कसा सामन्याचं पाहू शकता आपण कशा प्रकारे षटकार लागल्यानंतर आपल्याला वाटलं की वन साइड मॅच होईल. येस प्रभाकरची दिवा आपलं हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. प्रभाकरची दिवा आपलं हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती आहे टीम 94 यांच्या संपूर्ण ऑर्गॅनिक कमिटीच्या माध्यमातून एसएच एंटरप्राइजच्या माध्यमातून आपण मान्यवर कक्षामध्ये या. आपलं हार्दिक स्वागत आहे. साई 3-5चं समीकरण. त्यामध्ये ड्राईव्ह केलेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. दुसरी धाव घेतली जाईल का? आणि मोनिश बाद. देवा यांचं आगमन झालेलं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. याचं 40+ उपाध्यक्ष आहेत. क्रिकेटशी ज्यांचं खूप जवळीक आहे. 94 टीम 94 यांच्या वतीने 94 चषक 2025 मध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत. बॅटिंग करण्यासाठी गेलेलं आहे नितेश पाटील. 2-4चं समीकरण आहे. सामना अगदी संघर्षपूर्ण आहे. 2 चेंडू आणि 4 धावा. फुल टॉस. सरळ चेंडूला बॅट चेंडू हवेत आणि याचबरोबर आता मात्र समीकरण बदलणार आहे. स्क्वेअर एकच्या पंचाने तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. यस या भीमरसाठी. खारबाव संघाकडे रिव्ह्यू होता. पंचाने या ठिकाणी खरं तर तिसऱ्या पंचांची मदत मागितलेली आहे. कारण पंचांसाठी लिमिटेशन नाही, लक्षात घ्यायचं आपण. पंच कधी रिव्ह्यू घेऊ शकतात, तिसऱ्या पंचांची मागणी करू शकतात. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आता मात्र 1 आणि 4, 1 चेंडू आणि 4 धावा. गोल्डन बाउंड्री की मात्र गोल्डन विकेट्स की गोल्डन डॉट बॉल 3 आहेत.
मात्र एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की साई यांनी जी गोलंदाजी केली आतापर्यंत तरी आपल्या संघासाठी खूप चांगली, भलेही पहिल्या चेंडू खराब हाताळला होता, पहिल्या चेंडूवर षटकार गेल्यानंतर खरं तर बऱ्याचशा वेळा गोलंदाज मानसिक दबावाखाली येतात, त्यांच्याकडे चूक होते बऱ्याचशा वेळेला आणि क्षेत्ररक्षक सुद्धा सामना सोडून देतात, पण तसं झालं नाही आहे. हेच फार महत्त्वाचं आहे. एकविरा नायगाव संघाने पहिल्या चेंडूवर षटकार गेल्यानंतर सुद्धा त्यांची बॉडी लँग्वेज, जर आपण शरीराची भाषा पॉझिटिव्ह बघायला मिळाली होती. कारण शैलेंद्रला बघितलं षटकार गेल्यानंतर सुद्धा शैलेंद्रांनी प्रत्येकाला सूचना दिल्या होत्या, चांगला प्रयत्न व्हायला हवा. पॉझिटिव्ह खास करून शैलेंद्रकडे बघितल्यानंतर जाणवायचं की पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज आपण बघितली. आता मात्र 1 आणि 4 असं समीकरण, 1 चेंडू आणि 4 धावा, कारण चेसिंग इज कंपल्सरी, चेसिंग अँड रेसिंग इज कंपल्सरी. साई फुलटॉस, वाट खराब चेंडू हाताळला आणि काय फटका खेळलेला आहे. अगदी लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर जाणारा षटकार, गोल्डन सिक्सर. पहिला चेंडू आणि शेवटचा चेंडू खराब टाकला. मधले 4 चेंडू जर आपण बघितले खूप चांगले, म्हणून क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ संबोधलं जातं. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. येस, आम्ही सर्वप्रथम स्वागत आणि सन्मान करणार आहोत